महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। भांडूपमध्ये महायुतीच्या मेळाव्यात हा गोंधळ झालाय। बाळासाहेब ठाकरे आनंद दिघेंचा फोटो नसल्यानं शिंदे गट आक्रमक झाला। भाजप आमदार राम कदम यांनी मध्यस्थी केली आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते बाळासाहेबांचा फोटो घेऊन आले। बाळासाहेब ठाकरे यांचा आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव आपल्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत। नेमकं काय घडलं? आपण जर बघितलं भांडूप मधील ईशान्य मुंबईच्या महायुतीच्या उमेदवाराचा कार्यकर्त्याचा मेळावा या ठिकाणी होता। मात्र या ठिकाणी मध्ये जो बॅनर लावला होता त्या बॅनरवर सगळे पक्षांचे फोटो होते, मात्र त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने जे शिंदे गट होते ते कार्यकर्ते होते ते आक्रमक झाले आणि त्यांनी एकच गोंधळ त्या ठिकाणी घातला। त्यानंतर राम कदम हे स्वतः स्टेजवरून खाली उतरले आणि कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदे गट हे गोंधळ घालतच गेले, आक्रमक झाले। काही जण हे बाहेर देखील भर सभेतून बाहेर पडत होते, मात्र त्यांची मध्यस्थी घालून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो आणल्यानंतर स्टेजवर जाऊन जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी केली। त्यानंतर जे राम कदम आहेत त्यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली। त्यानंतरच हे शिंदे गट आता पुन्हा एकदा सभेमध्ये दाखल झाले आहेत। नक्कीच धन्यवाद मयुरेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। जय उत्तरा।